बघा, काल जो पेपर झालेला आहे पुणे कारागृह पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न होता. तसाच हा सोलापूर शहर पोलीस भरती 2019 ला पण विचारलेला आहे आणि तसाच एक एम-पी-एस-सीची परीक्षा झाली होती. त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. गणित दिलेलं आहे, मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे, तिघात मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि 6 जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडेत पदार्थ मागविले. त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते असा प्रश्न आहे. तर बघा, सर्वप्रथम प्रश्न दिसला, घाबरून जायचं कारण नाहीये. काही गोष्टी आहेत ज्या इथे एक-एक गोष्टी आपण स्पष्टीकरणाने लिहू. म्हणजे तुमचं कसं आहे, गणित सोडवताना जास्त हे होणार नाही. बघा, पहिले लिहू आपण किती जणांनी मिळून. म्हणजे किती जण मिळून काय गोष्टी करत आहेत, ठीक आहे. आणि काय भांडे किती वापरत आहेत, ठीक आहे, भांडे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय घेतलं त्यांनी, हे काही नमूद करायची गरज नाही आहे की काय घेतलंय त्यांनी, ठीक आहे. सर्वप्रथम बघा, काय घेतलं, दोघात मिळून. दोघात मिळून काय घेतलंय, एक भांडं घेतलंय त्यांनी. दोघात मिळून एक भाताचे भांडे, काय घेतलं, भात, भात घेतला, ठीक आहे. त्याच्यानंतर दोघात मिळून एक भाताचे भांडे, तिघात मिळून डाळीचे भांडे, तिघात मिळून एक डाळीचे भांडे. भांडं तर एकच घेत आहेत प्रत्येक जण, पण किती जण मिळून घेत आहेत, दोघात एक भांडं, तिघात एक भांडं, हे झालं डाळीचं, डाळ, ठीक आहे, डाळीचे. त्याच्यानंतर काय आहे, पाचात मिळून, 5 जणात मिळून काय केलंय, एक भांडं, कशाचं, पाचात मिळून एक भाजीचे भांडे, भाजी घेतली 5 जणांनी मिळून, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, 6 जणांनी मिळून एक श्रीखंड, 6 जणांनी मिळून एक भांडं घेतलंय, कशाचं, श्रीखंडाचं, ठीक आहे. म्हणजे 6 जण मिळून एक श्रीखंडाचं भांडं घेतात, ठीक आहे. आता अशी करून त्यांनी 108 भांडी मागवली. आपल्याला माहिती नाही आता किती जण होते एक्झॅक्टली आणि 108 भांडी कशी मॅच करायची. तर भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की हे काय भानगड आहे. 2 जणांनी मिळून एक भाताचे भांडे घेतले, 3 जणांनी मिळून डाळीचे घेतले, 5 जणांनी मिळून एक भाजीचे घेतले, 6 जणांनी मिळून एक श्रीखंडाचे भांडे घेतले. त्यांचं म्हणणं आहे, समजा आपण म्हटलं की त्याच्यामध्ये 6च लोक आहेत असं समजा, ग्राह्य धरा, प्रश्न एकदम फास्ट सॉल्व्ह होईल. फक्त तुम्ही असं समजा की 6 जण आहेत. मग मी म्हटलं की 6 जण आहेत, तर श्रीखंडाचं एकच भांडं झालं असतं, श्रीखंडाचं एक भांडं झालं असतं. 5 जणांमध्ये एक भांडं झालं असतं, पण एक माणूस एक्स्ट्रा उरला असता याच्यामध्ये, ठीक आहे. 5 जणांनी एक भाजीचं भांडं घेतलं असतं, पण एक जण उरला असता, त्याला कुठेतरी तुम्हाला ॲडजस्ट करावं लागलं असतं, ठीक आहे. तो ॲडजस्ट होण्यासारखा नाही आहे. पण तरी पण आता बघा, एक जण इथे बाकी राहतो. त्याच्यानंतर 2 जणांनी मिळून एक भांडं घेतलं असतं, कशाचं, भाताचं. पण आपल्याला 6 जण वापरायचे आहेत ना, मग इथे 6 जण होण्यासाठी तुम्ही 3 ने गुणाल, कारण की 6 जण आहेत, दोघात एक भाताचं भांडं, तर एकूण 6 जण आहेत, तर मग एकूण 3 भांडे त्यांनी घेतले असणार. 3 भांडी घेतली असणार, त्यावेळेस 6 जण होतील. त्याच्यानंतर 3 जण आहेत, 3 जण आहेत, 3 जण आहेत. त्यांनी काय केलं, तिघात मिळून एक कसलं भांडं घेतलेलं आहे, डाळीचं. पण टोटल 6 जण आहेत, म्हणजे 3-3चे 2 ग्रुप केले असते, तर ते 6 जण झाले असते. असे एक डाळीचं भांडं झालं असतं. इथे प्रश्न राहतो एका माणसाचा. त्याच्यामुळे काय करायचं, अशा कंडिशनमध्ये काय करावं लागेल आपल्याला, की हे तिघं म्हणजे जेवढे जण मेजवानीला गेलेत कुटुंबातले, ते सर्व समान संख्याच असणार आहे, म्हणजे एकच संख्या असणार आहे. मग ह्या सगळ्यांचा काय करा, लसावी घ्या. म्हणजे आपण असं ग्राह्य धरायचं की ती संख्या एकच आहे. किती लोक आहेत, तर त्या कुटुंब किती मेजवानी गेलं आहे, या सगळ्यांचा लसावी किती येईल, तर मोठ्या संख्यांचा गुणाकार सहसा असतो तो, जो की कॉन्स्टंट आहे, 6-5-30, किंवा ह्या 3 आणि 2चा लसावी किती येतो, तो येतो 6. ऑलरेडी 6 आहे, म्हणून हे 2 कट केले, तर ह्या चौघ्या संख्येचा लसावी येतो 30. आपण ग्राह्य काय धरायचं, की 30 जण त्या मेजवानीला गेले. आता 30 जण होते, तर ह्याच्यामध्ये किती, 2 जणात मिळून एक भांडं घेतलंय त्यांनी, ठीक आहे. 2 जणात मिळून एक भांडं घेतलंय, म्हणजे 2-2 चे ग्रुप बनवले, तर तुम्हाला 30 जण करण्यासाठी असे 15 ग्रुप लागतील. म्हणजे एकूण भांडे किती होतील, तर 1 गुणिला 15. आता मी सध्या हे मिटून टाकतो, कारण की तुम्हाला काही घेणं देणं नाही याच्याशी. तर एकूण भांडे किती, एकूण इथे लिहितो मी, एकूण भांडे किती लागले, 15, ठीक आहे. तसंच 3-3चा ग्रुप केला, तर एकूण किती ग्रुप तयार झाले, तर तुम्ही म्हणाल की 10
10 ग्रुप तयार झाले 3-3 जणांचे आणि असे 30 लोकं माझे पूर्णचे पूर्ण वापरले गेलेत. तर असे 10 ग्रुप झालेत म्हणजे 10 भांडे लागले प्रत्येक ग्रुपला. तर एकूण भांडे झाले किती? 10. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 जणांचे ग्रुप केले आपण. तर किती ग्रुप झाले? तर तुम्ही म्हणाल की 6 ग्रुप झाले आणि 5 जणांचा एक ग्रुप मिळून अशा टोटल 6 ग्रुपने 6 भांडे मागवले असतील. तर 6 भांडे यांचे झाले. तर तसंच ह्याने किती 6 जणांचे किती ग्रुप झाले असते? तर 6 जणांचा असे मिळून 5 ग्रुप तयार केले असते. तर एकूण 30 ग्रुप तयार झाले असते. किंवा जर तुम्हाला हे ग्रुप कसे करायचे ते माहिती नसेल, तर काय करायचं माहिती आहे? ह्या 2ने 30ला भाग द्या, 15 येतील. ह्या 3ने 30ला भाग द्या, किती येतील? 10 येतील. 5ने 30ला भाग द्या, 6 येतील. 6ने 30ला भाग द्या, 5 येतील. म्हणजे असे 5 ग्रुप तयार झाले. तर मग एकूण इथे किती भांडे झाले? इथे किती भांडे झाले? तर 5 भांडे तयार झालेले आहे. मग तुम्ही बघा, इथे एकही माणूस शिल्लक नाही आहे. म्हणजे प्रत्येक संख्येने ह्या संख्येला भाग गेला, प्रत्येक संख्येने ह्या संख्येला भाग गेला, प्रत्येक संख्येने ह्या संख्येला भाग गेला, प्रत्येक संख्येने हा भाग गेला. म्हणून आपण लसावी घेत असतो. ठीक आहे, म्हणून आपण लसावी घेत असतो. मग आता एकूण आपण मानले होते किती लोकं? तर 30 जण मिळून म्हणजे 30 लोकं मानले. तर त्यांना एकूण भांडे किती लागलेले आहेत? 15 15 आणि 10 25 25 आणि 11 25 + 11 किती होतील? 36 होतील. मग त्यांना मिळून लागलेले आहेत 36 भांडे. किती भांडे लागले त्यांना? 36 भांडे लागलेले आहेत 30 लोकांना. पण गणितात काय दिलेलं आहे की 36 भांडे न लागता किती भांडे लागलेले आहे? 108 भांडे. मग आपण जे 30 लोकं कन्सिडर झाले होते ते बरोबर किती? ठीक आहे, परत एकदा सांगतो. 36 एकूण भांडे लागले. 30 लोकांना 36 भांडे लागले. पण गणितात काय दिलं की 36 भांडे नसून 108 भांडे. मग 30 लोकं नसून किती लोकं असणार आहे? तेच आपल्याला काढायचं आहे. इथे तिरकस गुणाकार होईल. किती येणार आहे? 30 गुणिले 108 छेदामध्ये 36. 36 एक 36, 36 त्रिक 108 आणि इथे येईल 90. किती येईल? एक्सची किंमत येईल 90. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे तुमचं 90. किती कुटुंब मेजवानीला गेले असतील? तर ते गेले असतील 90. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर इथे 90 ठेवा आणि प्रत्येकाला गुणा. अशा सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? तर 108 भांडे असे इथे तयार होतील. म्हणजे प्रत्येक तिप्पट होतील. हे प्रत्येक तिप्पट होतील आणि ऑटोमॅटिक 90 जण येतील. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता. काही एक लिमिट नाही आहे आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.